सुरुवात पहिल्या फेरी दिली अंतिम मॅच तुमच्या समोर पाहायला मिळतंय एकता 11 रोंजन त्यांच्या विरोधात सगळं तुम्ही पाहताय जय गणेश्वर धानसर संघ टॉस जिंकला चिनू पाटील अर्थातच एकता 11 रोंजन संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यानं स्वीकारलाय बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं टीम अर्थातच तुम्ही पाहताय जय गणेश्वर धानसर संघाला ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती आता ऐवाजेलसाठी कोणतेही पारितोषिक नसणार आहे लक्षात असू द्या तो स्ट्राइकला फलंदाज किशोर पोरजिया पहिलाच बॉल फुलर लाईन यष्टिरक्षक बीट झाले अगदी वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत होता पॅटची करा त्यानंतर चेंडू सरळ फर्स्ट स्लिप मधून सीमा पार फाईन लेगला आला पहिल्या बॉलवरती चौकार तडेवाटीचा पहिल्या बॉलवरती अगदी चेंडू खराब लागणार लेंथवरती होता परंतु फलंदाज बीट झाला होता यष्टिरक्षक देखील बीट झाले त्यावरती आला चौकार आखू टापाचा चेंडू तुम्ही पाहता अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली आहे पॉवर प्ले सूर्या पॉवर प्ले म्हटलं की अगदी फलंदाजांना सुवर्ण संधी असते मोठा फटका खेळण्याची परंतु पहिल्या बॉलवरती आलेला चौकार त्यानं दुसऱ्या बॉलवरती डॉट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सौरभ त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली धाव कोणतीही मिळालेली नाहीये दुसऱ्या बॉलवरती पाहिलं गेलं थोडंसं व्हेरिएशन दाखवलं बॉलवरती अधिक कमी गतीने टाकले चेंडू व्हेरिएशन पॅकअप द्या आणि स्लोअर चेंडू तुम्ही पाहताय चेंडू पाटीलला फेकलाय आत्तापर्यंत किशोर पोरजी ज्या खेळीसाठी जाणला जातो त्या पहिल्या 3 बॉलवरती ती खेळी पाहायला मिळाली नाहीये कारण चांगला गोलंदाज त्या समोर चेंडू पाटील आणि चेंडू पाटीलनं पहिल्या 3 बॉलवरती अतिशय चांगली कामगिरी दाखवली आहे पहिल्या बॉलवरती मिसफिल्डचा चौकार त्यानंतर आत्ताच्या 2 बॉलवरती एकेरी धाव आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय टीम एकता 11 रोंजन संघा एडकणी जय गणेश्वर डान्सर संघाचा 5 या आकड्यावरती परफ्यूम टिवलेर शोल्डरचा चांगला वापर होता परंतु उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पंच इशारा करता इट्स अ वाईट बॉल कारण की अतिरिक्त बाहेर होता चेंडू अतिशय सुरेख होता परंतु लहान ऑनलाईन थोडीशी खराब होती अक्कूट टप्प्यात चेंडू शोल्डरचा योग्य वापर त्याने केला होता परफ्यूम डिलिव्हरी परंतु उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर पंच तेच सांगतायत की लाईन चुकीची होती वाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड चेंडू पाटील देखील चांगला गोलंदाज आहे पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी परंतु अगदी पॅचच्या टॉय एंडला चेंडूला बराच वेळ हवेमध्ये होता शतरक्षक जाईल तोपर्यंत धाव मिळेल फक्त एकच या बॉलवरती अगदी फटका खेळण्याच्या नियंत्रणमध्ये नव्हता अगदी प्राईम स्ट्रोक होता अगदी वेगाने चेंडू तुम्ही पाहताय फलंदाज ओमकारकडे आला होता ज्या प्रकारे त्याने चेंडू पहिला अगदी वेगानं शरीरावरती होतोय हुक करायचा होता परंतु वेग आणि टाइम भरपूर कमी मिळाला फटक्यासाठी ओमकारला स्क्वेअर कट केला चांगला फटका तुम्ही पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये सौरभनं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे धाव मिळेल फक्त एक आतापर्यंत पहिले षटक चांगलं राहिले टीम रोंजन संघासाठी चिनू पाटीलची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती मिसफिल्डचा चौकार त्यानंतर कमबॅक भरपूर चांगलं करतो चिनू पाटील धावसंख्या स्थिर आहे 6 या आकड्यावरती 8 धावा झाल्यात माफ करा 8 धावा फलकावरती स्लोअर पद्धतीने चेंडू व्हेरिएशन दाखवलं पॅकअप द्या स्लोअर चेंडू तुम्ही पाहताय अगदी पाहिले गेलं तर चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये पंचाकडे अपील जरूर केली होती शेवटच्या बॉलवरती शेवटचा बॉल देखील डॉट चांगलं षटक म्हणावं लागेल चिनू पाटीलचं कारण की या षटकामध्ये आले धाव फक्त 8 जरी सफलता मिळाली नसली तरी देखील मी म्हणे चांगलं षटक त्याने हाताळलं पॉवर प्लेमध्ये 8 धावा खर्च करणं ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल इकॉनॉमी तर पहिले षटक भरपूर चांगलं राहिलं इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल एकता 11 रोंजन संघासाठी चिनू पाटीलचं कारण की त्या षटकामध्ये 8 धावा आल्या परंतु जम्याची बाब आहे टीम जय गणेश्वर डान्सर संघासाठी विकेट एकही गमावली नाही आहे अजूनही सलामीवीर जोडी मैदानावरती किशोर पोरजी आणि त्याच्या समेत तुम्ही पाहताय ओमकारला पाहताय ही सलामीवीर जोडी आहे डान्सर संघाची किशोर पोरजी ज्या खेळीसाठी जाणला जातो ती खेळी आत्तापर्यंत पाहायला मिळाली नाही चौकार षटकार त्याच्या भाग्यावर नेहमी पाहायला मिळतात परंतु पहिल्या ओव्हरमध्ये शांत राहिला त्याला माहिती आहे चिनू पाटील ते षटक घ्या अगदी महत्त्वाचं षटक घ्या 5 षटक आणि 5 गोलंदाज त्या अनुषंगानं पंढरनाथ शेठ मात्रे पिसारवे गावचे यांचं शुभागमन झालं या आमच्या मुख्य व्यासपीठावरती
आपला गावदेवी चषक 2026 पिसारभाई सहर्ष स्वागत आहे. जर पाहिलं गेलं तर अगदी त्याला माहिती आहे चिनू पाटील षटक अगदी महत्त्वाचं होतं. त्यावरती संयमी खेळ दाखवून आपली विकेट या खेळपट्टीवरती ठेवणं गरजेचं असेल, कारण की येणाऱ्या 4 गोंधावर आपण अटॅक करू शकतो ही रणनीती आखली असेल. पहिला बॉल ओव्हर पिच बॅटच्या स्लॉटमध्ये होता, सरळ निघून जातोय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा षटकार किशोर पोरीच्या बॅटमधनं. तडेवाटीचे काय फडका केसला, जवळजवळ लो फुलटोस होता आणि चुनला मी मला बनवलं ज्या प्रकारे फडका त्याने बनवला जागा म्हणून स्ट्रोकसाठी. त्यानंतर सर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला षटकार. पाठोपाठ 2 षटकार. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कमी होती, परंतु त्या धावसंख्येचा वेग या ठिकाणी वाढवला जातोय किशोर पोर्जीच्या माध्यमातून. टीमची टोटल धावसंख्या 20 या आकड्यावरती. सुजल पाटीलवरती केला प्रतिहल्ला, प्रेशर असेल आता मात्र सुजल पाटीलवरती, कारण की पहिल्या 2 बॉलवरती आले 2 षटकार, त्यामुळे प्रेशराईज केलं गोलंदाजाला बॅटिंग करत असताना किशोर पोर्जीनं. चेंडूची लँड मागे ठेवण्यात आली होती, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर पंच इशारा करतायत. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव धाफलकावरती ॲड होता तुम्ही पाहताय. अगदी जर पाहिलं गेलं पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, त्यानंतर हा वाईड बॉल, हा प्रेशर दबाव आहे, कारण की लाईन मिस करतोय गोलंदाज सुजल पाटील. चिनू पाटीलने केलेली कामगिरी, परंतु त्यानंतर सुजल पाटीलवरती प्रतिहल्ला पॅडवरती चेंडू आदळला आहे. पुन्हा एकदा बैठक शॉट लगवायचं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गुडघा वाकवला होता. बैठक शॉट अगदी जो फेवरेट स्ट्रोक आहे, फेवरेट झोन आहे किशोर पोर्जीचा. सातत्यानं त्या क्षेत्रामध्ये तो धावसंख्या जास्त बनवत असतो, परंतु त्याच प्रकारचा फटका केल्याचा होता, परंतु सरळ पॅडवरती चेंडू आदळला. अगदी खोलात हा चेंडू टाकला होता सुजल पाटीलनं आणि कमी गतीनं टाकलेला हा चेंडू तुम्ही पाहताय. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होत असताना, कमबॅक करत असताना सुजल पाटील मैदानावरती. या ठिकाणी चांगला स्ट्रोक ऑफ साईडला, डीप पॉइंट क्षेत्ररक्षक नाही आहे, जो सरळ निघून जातोय इनफिल्डच्या वरनं. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या वर जो सरळ सीमा रेषा बाहेर आलाय हा चौकार. त्यानंतर देखील चुनूपर्यंत पोहोचले. त्यानंतर इनफिल्डच्या वरनं डीप पॉइंट आणि कव्हरच्या वरून चुनू सरळ सीमा पार चौकार. धावसंख्येचा वेग इकडे वाढवला जातोय. एकूण धावसंख्या धाफलकावरती लागली जाते. तुम्ही पाहताय 25-25 या आकड्यावरती. अजूनही किशोर पोर्जी मैदानावरती आहे. सुजल पाटील तो असा मागे ठरतोय. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये होता. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत आणि ते पाहतेच राहतील. सरळ निघून जातोय डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील षटका क्रमांक 3 किशोर पोर्जीच्या बॅटमधनं आलाय. धन्यवाद. इजे काय बॅटिंग मैदानावरती होत असताना आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत. या षटकामध्ये 1 चौकार पाहायला मिळाला किशोर पोर्जीच्या बॅटमधनं. सुजल पाटीलवरती प्रतिहल्ला. आतापर्यंत 23 धावा खर्च केल्या सुजल पाटीलनं या षटकामध्ये. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा पॅरलल स्ट्रोक तुम्ही पाहताय. आणखी एक दमदार हिट षटकार. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकले, 1 चौकार. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर अगदी मागणी षटक फेकी केलं सुजल पाटीलनं, कारण की एकूण धावसंख्या खर्च केली या षटकामध्ये 29 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात.
एकंदरीत 37-37 पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी सुरू असताना किशोर पोरजी आणि ओमकार पोरजी या दोन फलंदाजांमध्ये काय बॅटिंग पाहायला मिळतं. किशोर पोरजीच्या पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता, त्याला माहिती आहे चिनू पाटील जे षटक आहे या षटकामध्ये आपण जर चांगला खेळ दाखवला, संयमी क्रिकेट दाखवलं तर येणारे आपण मागच्या गोलंदाजावरती अटॅक करू शकतो आणि तेच काही रणनीती आखली होती. ती रणनीती आखत असताना अगदी यशस्वी राहिला किशोर पोरजी, कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी 29 धावा त्याने उभारल्या आणि पहिल्या दोन षटकामध्ये एकंदर धावा एकवटल्या. धाव पुस्तकावरती जय गणेश्वर दानसर संघानं 37-37 धावा. सौरभ पाटील येत आहेत षटक क्रमांक 3. जो नियम आहे स्पर्धेचा 5 षटक 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य असतील आणि ते करत असताना अगदी तिसरा गोलंदाज सौरभ पाटीलला पाहता पहिला बॉल अगदी कोलात टाकला, त्याहून चांगला फटका खेचलाय ओमकार पोरजीनं. त्याला माहिती आहे किशोर पोरजी चांगल्या लयमध्ये त्याला स्ट्राईक देणं हे गरजेचं आहे आणि तेच केलं. ओमकारला माहिती आहे चेंडू अतिशय चांगला कोलात टाकला, यॉर्कर होता, त्याला सन्मान दिलं डीप विकेटला आणि तोपर्यंत एक धाव एकपटली ह्या बॉलवरती. एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या जात असताना 38-38 या आकड्यावरती सौरभ पाटीलला कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. धीम्या गतीने दाखला बॅकअप दी अँड स्लोअर चेंडू, परंतु उजव्या एसच्या भरपूर बाय आउट साइड ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. अरविंदजी माते सरांचा इशारा आला आहे की उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड. किशोर पोरजीची विकेट या मॅचमध्ये महत्त्वाची आहे. टीम रंजन संघासाठी चांगला चेंडू स्वीप करत असताना फ्लिक ऑफ द रिक्स फटका तुम्ही पाहता अलॉंग द कार्पेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर एकदा क्षेत्र शकताय त्या क्षेत्रामध्ये धाव मिळेल फक्त एक. सौरभ पाटील कमबॅक करत असताना या षटकामध्ये जो गरजेचा आहे एकटा 11 रंजन संघासाठी, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा खर्च केल्यात, त्या अनुषंगाने येणाऱ्या षटकामध्ये कमबॅक करणं हे महत्त्वाचं आहे. ते करत असताना यशस्वी देखील होत असताना पहिल्या 2 बॉलवरती धावसंख्या खर्च केलं फक्त 3, त्यामध्ये एक वाईटची धाव आहे. चांगला कमबॅक मिळवतोय. चांगला चेंडू मानावा ठिकाणी पाहतो अकूट टप्प्याचा शॉर्ट अँड पुल आणि हुक करता संजू सर निघून जातो डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार देखील बॅटचा फेस करत असताना आलाय हा षटकार. पाहिलं गेलं तर अगदी अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट लाईन डिलिव्हरी खराब राहणार. लेंथ ॲक्शन रेटमध्ये पाहिलं आपण अगदी अर्ध्या पिचवरती या चेंडू डिलिव्हर केला होता सौरभनं आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं ओमकार पोरजीनं. हाफ ट्रॅकर होता आणि अगदी हुक करत असताना 6 धावा त्या बॉलवरती आल्या. धावसंख्येचा वेग पुन्हा एकदा वाढवला जातो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 46 आकड्यावरती चांगली धावगती उभारतो टीम जय गणेश्वर तानसर संघ मैदानावरती. चांगलं क्रिकेट दाखवत आहे किशोर पोरजी आणि त्याच्या समितीमध्ये ओमकारला पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी सुरू आहे. या 2 फलंदाजांमध्ये अजूनही सलामीवर जोडी मैदानावरती खेळ दाखवू द्या. आता मात्र एखाद्या विकेटची गरज आहे टीम एकटा 11 रंजन संघाला. ते विकेटच्या तलाशामध्ये तुम्ही पाहता अगदी गोलंदाज सौरभ देखील आहे. पुन्हा एकदा स्वीप केलाय फ्लिक ऑफ द रिक्स शिवसर निघून जातो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकानंतरचा चौकार फलंदाज ओमकार पोरजीच्या पॅकमधनं. पार्टनरशिप बिल्ड केली आहे किशोर पोरजी आणि त्या समेत ओमकार पोरजीनं. फटका फसला मिस टायमिंग स्ट्रोक आहे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंग ऑन मध्ये, चूक करणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतंग आणि पहिला धक्का बसतो टीम जय गणेश्वर धानसर संघाला. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटच्या प्रयत्नामध्ये शोध सुरू होता आणि तो विकेट आलाय सौरभ पाटीलने मिळवून दिला. ओमकार पोरजी मैदान सोडतो. पहिल्या विकेटचं पतंग जय गणेश्वर धानसर संघाला पहिला धक्का.
धावसंख्येवरती तो खेळतोय आणि नौका गेलेला फलंदाज सनी 1 बॉल 2 या धावसंख्येवरती तो खेळतोय. त्या अनुषंगानं अजूनही किशोरपूरच्या मैदानावरती आहे मोठी धावसंख्या उभारू शकतो, कारण की अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पहिल्या 18 बॉलमध्ये 3 षटकामध्ये एकूण धावसंख्या एकवटल्यात त्या 52. अगदी मोठी धावसंख्येकडे वाटचाल करतोय टीम जय गणेश दानसर संघ. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज केतन पाटील आलाय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये कमबॅक महत्वाचा आहे. किशोरपूरची विकेट याच्यावरती नजर असतील टीम रंजन संघाच्या. बॅटची कडा चेंडू मागे निघून जातो, अगदी बॅटच्या खाली लागला चेंडू. शतरक्षक वेगानं आले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झाली आहे, थ्रोफेकी त्याहून चांगली आहे. 21 धाव या बॉलवरती मिळेल. करायचं का रंजन संघाला किशोरपूरजीला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एनवरती खेळवायचं आहे. ते करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आली किशोरपूरजी नॉन स्ट्राईक एनवरती जातोय. प्रयत्न हाच असेल की किशोरपूरजी येणाऱ्या 12 बॉलमध्ये सोडून दिला चेंडू. लाईन ऑन लेंथ पाहावी लागेल. उजव्या यशच्या बाहेर पंच इशारा करता इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा दाखल का वाईड बॉल तुम्ही पाहताय. आणि जर पाहिलं गेलं तर जेवढे जास्त बॉल किशोरपूरजी नॉन स्ट्राईक एंडवरती राहील तेवढा बेनिफिट फायदा असेल टीम रंजन संघाला. आणि तेच काही प्रयत्न असेल. हा बॉल चांगला होता, लहान आणले अतिशय सुरेख. या ठिकाणी फलंदाज विकेट मिळते. पॅटची कडा इनसाइड आउट. त्यानंतर यष्टरक्षकानं चोख कामगिरी पार पाडली आहे. अपील त्या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे पंच देखील तेवढं उत्साहित दाखवत नव्हते, परंतु शेवट अपील पाहिलेली फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पदक. सनी देखील मैदान सोडतोय. धाव फलकावर धावा 54. केतन पाटील या षटकामध्ये कमबॅक करतोय, जो अगदी महत्वाचा देखील आहे. विकेट देखील आली. आता मात्र प्रेशर पुन्हा एकदा दानसर संघावरती तो बिल करतोय, कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये ज्या धावसंख्या आल्या होत्या 52 आणि या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं. नवीन फलंदाज मैदानावर जात असताना तुम्ही पाहताय कैलास पोरची. हा देखील चांगला फलंदाज आहे आणि बऱ्याच वर्ष क्रिकेटची सेवा त्याने केली आहे. अजून एक क्रिकेट तेच आहे की तुम्ही पाहता फिटनेस लेवल देखील चांगला आहे कैलास पोरजीचा. बऱ्याच वर्ष केली क्रिकेटची सेवा, अजूनही तेच काम सुरू आहे टीम दानसर गावासाठी आणि आपल्या संघासाठी. ओव्हरपिच स्लोटमध्ये होता, सरळ बॅटनं चेंडू सरळ निघून जातो, गॅपमध्ये फटका. डीप विकेटच्या बॉन्डल्यांच्या बाहेर आलाय. पहिल्या डब्यावरती फरार मिळतील या बॉलवरती 4 धावा. धन्यवाद डीजे. काय फडका केसला आल्या आल्या कैलास पोरजीने आपली ओळख पटवून दिली आहे. डीप विकेटला बॉन्डल यांच्या बाहेर चौकार. धावसंख्या थांबली होती, पण धावसंख्येचा वेग पुन्हा एकदा वाढवतोय कैलास पोरजी मैदानावरती. अगदी गोला टाकला, यॉर्कर होता, सरळ बॅटनं बॅक टू द बॉलर ड्राईव्ह तुम्ही पाहताय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येईपर्यंत धावा मिळेल फक्त 1 आणि टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59-59 या आकड्यावरती. केतन पाटीलने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील मिळवली आहे. चांगला कमबॅक मिळवून दिल्या, परंतु अजूनही जर पाहिलं गेलं तर 2 बॉल शिल्लक आहे. ते चांगले डिलिव्हर करावं लागतील केतनला. अगदी गोला टाकला, अगदी पाहिलं गेलं तर यॉर्कर होता, वाईड यॉर्कर. प्रत्युत्तर कोणतंही नव्हतं. किशोरकर या चेंडूचं पॅटची आतली काढा, चेंडू मागे निघून जातोय. शॉर्ट फाईन लेगला तोपर्यंत अवधी होता 1 धाव घेण्याचा. एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 60 या आकड्यावरती. चांगलं टार्गेट तुम्ही पाहताय. एक फायटिंग टोटल आता मात्र उभारतोय टीम जय गणेश दानसर संघ. आणि केतन पाटीलचं हे कमबॅक तुम्ही पाहताय या षटकामध्ये. 5 बॉल त्याने फेकले, धावा करते का फक्त 8. एक विकेट त्याने मिळवली आहे. शेवटचा बॉल आता डिलिव्हर करेल षटक क्रमांक 14. हा चेंडू इनफिल्डच्या वरनं इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू उडवलाय. सरळ डीप एक्स्ट्रा कर बॉन्डल यांच्या बाहेर आलाय. पहिल्या टप्प्यावरती चौकार. फलंदाज कैलास पोरजीच्या बॅटमधनं.
चला आता मी पाण्याची मागणी या ठिकाणी केली जाते, पाणी घेऊन जा लगेचच 12 मॅन. तर पुढची मॅच असेल दुसऱ्या फेरीला सुरुवात या ठिकाणी होईल. तर पहिल्या सामन्यात टीम पेठाली आणि त्यांच्या विरोधात वलप. स्कोर झाला एकूण धावफलकावरती पाहताय 64-64. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन्ही टीमला आम्ही आता ऑफिशियल कॉल करतोय टॉससाठी. वल्लभ संघ आपण संघानायक उपस्थित राहायचा आहे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ पेठाली संघ आपला देखील संघानायक उपस्थित राहायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा अनिवार्य असेल. जो स्पेअरचा नियम तुम्ही पाहताय, एखाद्या संघानायक उपस्थित नसेल तर जो संघ उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन डायरेक्टली दिला जाईल. त्यामुळे या दोन्ही टीमला आम्ही ऑफिशियल या ठिकाणी कॉल केला आहे. आपण लगेच आपण संघानायक उपस्थित राहायचं आहे, कारण फक्त एका षटकाचा खेळ समाप्त राहिला आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे अनिवार्य. त्याच दरम्यान आमचे मान्यवर पंढरीनाथ मात्रे साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झाले. विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या 64 धावा आल्यात. भली मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारतोय टीम जय गणेश दानसर संघ, ज्यामध्ये सियाचा वाटा किशोर पोरजीचा 13 बॉल 37 या आकड्यावरती तो खेळतोय. वैयक्तिक पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल गया गावदेवी चषक 2026 मध्ये किशोर पोरजीच्या माध्यमातून. किशोर पोरजी मैदानावर सज्ज, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. वैयक्तिक पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये, हे देखील पाहण्याची बाब आहे अजून, कारण की एक षटक बाकी आहे. स्ट्राईक देखील किशोर पोरजीला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज उत्सव पाटील आलेत. स्लो ओव्हरचा अंतिम षटक ज्या प्रकारे 5 फ्रेश गोलंदाज वापरणार स्पेअरचा नियम आहे. 5 षटकांची मॅच. पहिला बॉल धीम्या गतीने टाकला, अगदी बॅकअप द्या, स्लोअर डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट किशोर पोरजी समोर फेकलाय. चिनू पाटील तेच सांगतोय, ज्या प्रकारे चिनू पाटीलची ऍक्शन आहे त्याच प्रकारची ऍक्शन उत्सव पाटीलची पाहत आहे. आणि पहिला बॉल डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर जो प्रतिहल्ला किशोर पोरजीने केला या मॅचमध्ये आणि भली मोठी धावसंख्या तो उभारण्यामध्ये प्रयत्न यशस्वी राहिलाय. टीम डान्सर संघ हा बॉल लाना लेंथ उजव्या एसटीच्या बाहेरपर्यंत इशारा करतायत. इट्स अ वाईड बॉल, कारण की अतिरिक्त बाहेर निघणारा चेंडू तुम्ही पाहताय. प्रयत्न जर पाहिले गेले तर चांगला आहे, कारण की फंदाच्या स्लॉटमध्ये चेंडू द्यायचा नाही, अगदी शहरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. कारण किशोर पोरजी चांगल्या लयमध्ये मैदानात सेट झालाय. त्या स्लॉटमध्ये चेंडू जर आला तर निश्चित सीमावर तो पाठवतोय. त्या अनुषंगानं अगदी शहरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय, अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा पाठोपाठचा दुसरा बॅट बॉल आहे. उत्सव पाटीलचा आहे, प्रेशर दबाव आहे, कारण की सामान्य फंदा किशोर पोरजी आहे, तो चांगला लयमध्ये आहे. आणि किशोर पोरजीचं आपण वैयक्तिक योगदान जर पाहिलं तर एकंदरीत त्याने 4 षटका ठोकलेत आणि 2 चौका ठोकलेत आणि 37 आकड्यावरती तो खेळतोय. त्यामुळे प्रेशर असेल गोलंदाज उत्सव पाटील वरती, कारण की सामान्य फंदा तितक्या ताकदीचा आहे. पुन्हा एकदा चेंडू तिसरा वाईड बॉल आहे सलग पाठोपाठचा. हे प्रेशर दबाव तुम्हाला पाहायला मिळतो लायना लेन ज्या प्रकारे तो फेकतो चेंडू, कारण की सलगचा तिसरा बॉल वाईट आहे. धावसंख्या 67 37 आकड्यावरती पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर असं वाटलं की या ओव्हरमध्ये कमबॅक मिळतोय की काय, परंतु त्यानं सलग 3 चेंडू वाईट फेकलेत. धावफलकावरती धावा 67 67. पुन्हा एकदा सोडून दिलाय. चौथा बॉल वाईट. काय घडतंय मैदानावरती, अगदी लांब लचक षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. 4 वाईट बॉल आलेत. जर पाहिलं गेलं तर अगदी 10 बॉलचं षटक आतापर्यंत त्याला फेकायचं आहे. अजून जर वाईट बॉल आले त्यामध्ये देखील काउंट या ठिकाणी वाढवला जाईल, परंतु जर कॅल्क्युलेशन इक्वेशन जर पाहिलं अजूनही त्याला 10 चेंडू फेकायचे आहेत. फटका फसला, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळा शतवर्षक पोहोचतील का, प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली होती केतन पाटीलनं. शेवटच्या मुमेंटला या ठिकाणी झेल मात्र सुटला जातोय, कारण की भरपूर डिस्टन्स त्याला कव्हर करायचं होतं. प्रयत्न तर भरपूर चांगले त्याने केले होते आणि झेलला हातावरती कॅरी देखील केलं होतं, परंतु शेवटच्या मुमेंटला झेल ड्रॉप होतोय आणि जीवनदान मिळतंय किशोर पोरजीला. आणि या बॉलवरती एकूण धावा आल्या 2. काय प्रयत्न, लाजबाब प्रयत्न होते. प्रयत्न अगदी 100% कमेंट पण काय असते दाखवत असताना केतन पाटीलनं असं वाटलं की थोड्या वेळेसाठी झेल कॅरी केलाय, परंतु बॅलन्स राखत असताना शेवटच्या मोमेंटला हातातून झेल निसरला आणि 2 धावा त्या बॉलवरती मिळाल्यात. स्लॉट मध्ये होता,
यावेळी चोख प्रत्युत्तर दिलंय. किशोर पोर्शीने टोकलाय सरळ डीप मिनिगेट बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय पॉवरफुल षटकार. जेल सुटलं त्यानंतर रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती किशोर पोर्शीला पात करण्याची, परंतु तसं काही घडलं नाहीये. वैयक्तिक 45 आकड्यावरती खेळतोय किशोर पोर्शी. इथे मात्र पाहायला गेलं तर बॅटची कडा चेंडू मागे निघून जातो. धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धाव मिळेल फक्त सिंगल. एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या 77 धावा 77. दरम्यान बलरामजी पाटील साहेबांचे शुभ आगमन या ठिकाणी झालंय. ते विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये आपले सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल गावदेवी चषक 2026 मध्ये. धाव फलकावरती धावा 77. रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका फसला, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. फलंदाज पास स्विच हिटचा प्रयत्न होता. पॅटची या ठिकाणी पाहायला गेलं तर कडा आणि त्यांना फलंदाज बाद होतात. किशोर पोर्जीला मैदान कैलास पोर्जीला मैदान सोडावं लागतं, माफ करा. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर तिसरा धक्का लागतोय जय गणेशवर दानसर संघाला. तर लगेच बॅट्समन रेडी व्हायचा, टाइम अलॉट आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे. धावसंख्या 77 धावा 77. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल असेल. उत्सव पाटील जरी 4 बॉल वाईट फेकल्यास तरी देखील त्यानं अगदी किशोर पोर्जीला शांत ठेवलं या ओव्हरमध्ये, कारण की स्ट्राईक त्याला जास्त मिळालं नाही या ओव्हरमध्ये. नो स्ट्राईक एनवरती राहिला. आता मात्र शेवटचा बॉल टार्गेट सेट आहे आणि नौका फलंदाज मैदानावरती आलाय पारस पोर्जी. अगदी कैलास पोर्जीचे जे सुपुत्र आहेत आणि चांगला खेळ ते देखील करतायत, परंतु शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल तुम्ही पाहताय. वैयक्तिक जर पाहिलं तर 46 आकड्यावरती तो खेळतोय. शेवटचा बॉल उडवलाय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर. शेवट मात्र गोड केलाय. फलंदाज पारस पोर्जीने टोकलाय शेवटच्या बॉलवरती षटकार. आणि पाहू शकाल सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये उंचांक गाठला हायस्कोर टीम जय गणेश्वर धनसर संघ. आजच्या रात्रीमध्ये एकूण धाव फलकावरती धावा लागल्यात 83 धावा 83. आता पाठलाग करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये. एकटे 11 रोंजन संघाला 84 84 धावसंख्येचा आणि मात्र भले मोठं टार्गेट सेट केलं. 30 बॉल 84 चा पाठलाग करायचा. या मॅच मध्ये काय घडेल हे आपण ऐकू. पुन्हा एकदा दैसरचा एक आवाज, गोड आवाज मला ऐकायला मिळेल. निश्चित एक जबरदस्त तुम्ही आवाज ऐकाल वाकलांचा. बऱ्याच स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता ओंकारजी शेट्टे सरांचा आवाज तुम्ही ऐकाल खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. तर टॉस करायचा आपण त्या ठिकाणी. दुसऱ्या पिढ्यात सुरुवात या ठिकाणी होते. पेठाली आणि त्यांच्या विरोधात टीम आहे वलप. तर विनंती करते मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करायचे आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. पेठाली आणि त्यांच्या विरोधात खेळणार संघ आहे तो म्हणजे वलप. विनेते संघ तर नाणेफेकी त्या ठिकाणी होते. हॅलो, या बलरामजी पाटील साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. पडिनाथ शेट म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सेकंड इनिंगची पहिली मॅच तुमच्या समोर. पेटाली त्याला फाईट करते श्री गणेश वल्लभ. चला कॉल कोण देणार? पंढरीनाथ शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस. वल्लभ टीमच्या कॅप्टननं कॉल. टॉस जिंकलाय टीम श्री गणेश वल्लभ टीमच्या कॅप्टननं. पुढची सेकंड इनिंगची हॅलो, श्री गणेश वल्लभ टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग करायची आहे पेठारी टीमला, ज्यांचं नुकताच आगमन झालं.
पंडितनाथ शेठ म्हात्रे साहेबांचा शुभागमन, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता. एकनाथजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. एकनाथजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते पंडितनाथ शेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि प्रेमाचं प्रतीक. ही ट्रॉफी तुम्हाला या गावदेवी चषक 2026 आठवण देऊन जाईल. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, आपल्या मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या स्वप्नाला साकारली ही क्रिकेटची पडरी, क्रिकेटची बायभूमी, क्रिकेट महासंग्राम, तुम्ही ऐतिहासिक क्रीडा 4 वेळच्या एन्जॉय करता. आणि नवनाथ शेठ म्हात्रे असतील आणि खऱ्या तर दर्शन शेठ म्हात्रे असतील, त्यांच्या स्वप्नाला साकारलेली स्पर्धा, त्यांचे सर्व खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ पिसारवे, नंदूदादा असतील आमच्या, त्याच्यानंतर अतुल म्हात्रे, अमोल असतील, अमर पाटील, साई पाटील, सागर पाटील, दादा म्हात्रे, योगेश दादा असतील, सर्वांचं स्वागत करू. आणि जाऊयात लगेच जिथे मॅच नंबर पहिल्या फेरीतील 4थी फ्रेश मॅच. नेक्स्ट मॅच वलप आणि त्यांना फाईट करायला पेठाली 4 ओव्हरची मॅच असणार आहे, जिथे कॉम्बॉक्समध्ये उत्तरार्धामध्ये आवाज खऱ्या अर्थानं ओमकारजी शेट्टे सरांचा. धन्यवाद. चला, बॉल प्रॅक्टिस कोडला भेटणार नाही, मॅच लगेचच सुरू करा प्लीज, फास्ट केला. थैंक यू सो मच सौरभ जी पाटिल यानी अतुल जी म्हात्रे. जंगल में कभी चुनाव नहीं होता, शेर अपनी ताकत से राजा कहलाया जाता है. इलाका किसी का भी हो, धमाका बस 4G के नाम का होगा. म्हणून मी नेहमी म्हणतो ना, 2G ना 3G, ऑनली धानसचं क्रिकेट बिलीव्ह करतं ते नाव असतं 4G. किशोर 4Gच्या बॅटमधनं आला 46 आणि टार्गेट सेट झालाय 83 धावा बनले. 84चं लक्ष या मॅचमध्ये पार करायचं. वेलकम बॅक तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 84 धावेचं लक्ष मनाशी बाळगून या ठिकाणी रोहिंजण संघ उतरलाय. पहिलं षटक अगदी आपण पाहिलं, नावाला साजेसा, खरं तर रफ्तारचा राजा चिनू पाटील बरसताना दिसला. त्यानं खर्च केल्या होत्या धावा फक्त 8, बट तदनंतर 4Gची बॅट बोलली आणि धावा बनल्या 83. 17मध्ये 47 केले. पारस 4Gचा एक षटकार तो निर्णायक राहिला. मॅचची होती या ठिकाणी सुरुवात. 84 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा. जय गणेश्वर धानसर समोर टीम एकता क्रिकेट क्लब रोहिंजन. पहिला बॉल मिड ऑफ टिपला झेल, संपलाय खेळ. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये टीम धानसरला आणि फलंदाज बाद झालाय. ज्याच्या बॅट्समधनं रन्स येणं गरजेचं होतं, ज्याच्या बॅट्समधनं संघर्ष होणं गरजेचं होतं, तो चिनू पाटील या मॅचचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता नंदकुमार शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र, त्या अर्थानं तुषार शेठ म्हात्रे, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. या स्पर्धेचे खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती आले विकेट. बॅटिंग करताना बनवले 83 आणि गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवरती काढली विकेट. पारस 4G बॉलिंग ट्रॅक वर आलाय. हॅलो, चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सर्व अतिथी मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं या आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती आली विकेट. अगदी जुन्या काळातली रायव्हलरी आहे, म्हणजे एक पारंपरिक लढाई आपण म्हणू शकतो की जिकडे द्वंद्व पाहायला मिळतं धानसर आणि टीम रोहिंजण मध्ये. मग या नव्या लढाईमध्ये नव्या जनरेशनचा सितारा मैदानावरती उतरलाय. तो सांगतोय की आज मी लढेल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चिनूची विकेट. दुसऱ्या बॉलवरती आला नंबर 4 फलंदाज सौरभच्या बॅटमधून. मंडळ पिसारवे, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. त्यांच्या सोबतीला भूषणजी, आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. सौरभ आणि मयूर पाटील ही जोडी मैदानावरती सध्या खेळतीये. आता समोर व्ही शेप मध्ये मारला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डीप मध्ये अडवला बॉल. वर्ल्ड स्टॉप. एक सिंगल ऍड केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. 5 लॉस ऑफ 1. 5 ला 1 बाद. पारस 4Gचा पहिला स्पेल सध्या खूप चांगला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
ऑन स्ट्राइक फलंदाज मयूर पाटील. इथे देखील फटका फसलाय, बॉल हव्यात टिपलाय झेल. मुश्किल राहों में भी बिल्कुल आसा सा सफर लगता है. पारस पोरजी के लिए कुछ और नहीं, बस मेरे पिता की दुआओं का असर लगता है. पारस कैलाश पोरजी त्याला मिळते विकेट. सपना नहीं है मेरा कि सारा जहां देखने का, मुझे तो सारा जहां मेरे बाप ने दिखा है. आणि बाप शेर तर बेटा बब्बर शेर. सध्या अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते पारस पोरजीकडनं. अंपायरचा इशारा DRS. चेक करूयात आपण की विकेट मिळेल की नाही, क्वेश्चन मार्क. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज होते मयूर पाटील. फ्रंट फुटला पुढे स्टेप आउट करत लॉफ्ट करायचं होतं आणि हा फेअर बॉल. बॅन देखील झालं होतं बॅट्समन. बॉल डीप देखील होतोय आणि ह्याला फेअर बॉल. सर्वच्या सर्व सामने 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऑल मॅचेस 5 ओव्हर्स स्टार्ट टू एंड. आणि म्हणून तर म्हणालो ना सुरुवातीलाच, पिसारवेच्या क्रिकेटची झलक सगळ्यांपेक्षा अलग. आणि आज जे आयोजन आदरणीय दर्शन सरपंच शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे यांनी केलंय, हे आयोजन पाहिल्यानंतर, गावदेवी चषकाचा तामझाम पाहिल्यानंतर फक्त पिसारवे गाव किंवा पनवेल तालुका नाही, रायगड नाही, अख्ख्या महाराष्ट्र टेबल टॉपवरती ग्रामीणचं क्रिकेट जिथे जिथे खेळलं जातं, प्रत्येकजण इतकंच म्हणेल ना, हमें चांद चाहिए ना फलक, हमें बस चाहिए गावदेवी ट्रॉफी की एक झलक. कारण आपली एक झलक भावा काफी आहे. एकदम दर्जा आयोजनातला तुम्हाला पाहायला मिळतो. 20 टू व्हीलर मोटर बाईक आहेत. 56 ग्रामीण संघ या स्टेजला, जिकडे मार्चमध्ये खरं तर ग्रामीण क्रिकेट कुठेतरी थोडं कमी कमी होत जातं, तिकडे 56 संघ गोळा करणं याचं पूर्णपणे श्रेय जातं गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेला. त्यामध्ये शैलेश म्हात्रे, सागर पाटील यांचा आवर्जून आपण उल्लेख करू, ज्यांनी हे संघ बांधण्यामध्ये अफाट मेहनत केली. आणि शैलेश म्हात्रे एक असं नाव जर स्पर्धा भरवायची आहे तर मास्टर प्लॅनर म्हणून शैलेश म्हात्रेकडे पाहिलं जातं. 5ला 2 बाद सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तितकीच चांगली साथ त्याला संजयजी म्हात्रे, सागर पाटील, योगेश पाटील आणि त्या सोबतीनं बाळा म्हात्रे, साईनाथ पाटील, दिनेश पाटील, राजेश पाटील यांच्या सगळ्यांच्या खरं तर मेहनतीनं जे स्वप्न होतं दर्शनदादा म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे यांचं, ते स्वप्न सत्यामध्ये साकारलंय. आणि पहिल्याच रात्रीमध्ये स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखरावरती पोहोचली आहे. वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर व्हाईट लाईनवरनं अगदी काटा बदलावणारा ऑफ कटर टाकला होता. कैलास पोरजीला कधी हे जमलं नाही, बट सध्या पारस पोरजीला जमतंय. अन्यथा कैलास दादाला 6 मध्ये 4 यॉर्कर्स टाकतानाच आपण त्याच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिलं. बट पारस पोरजी खूप काही शिकून आला. मॉडर्न डेचं मॉडर्न क्रिकेट सध्या पारस पोरजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि जसं मगाशी म्हणालो ना, बाप शेर तो बेटा बब्बर शेर, सध्या या मॅचमध्ये सध्या तेच दाखवताना पारस पोरजीची बॉलिंग. फक्त खर्च केले धावा 5 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स पारस कैलास पोरजीच्या खात्यात आहेत. आणि समीकरण उरलंय येणारे 24 चेंडू 79 धावेची या ठिकाणी गरज आहे. आणि एकाच मॅचमध्ये दोघेही खेळत आहेत. 2 जनरेशन तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. मला आजही सचिन कडू वर्सेस कैलास पोरजीचं बॅटल नेहमी आठवतं. आता धानसाचं क्रिकेट आहे ना, आताही मी म्हणेल, मी ज्यावेळी क्रिकेट मला समजू लागलं, मी फक्त 2 नावाचा फॅन होतो. मला आजही तळोजाला, जिकडे आता रेल्वे स्टेशनमध्ये मोठे मोठे गोडाऊन झालेत, तिकडे आधी सचिनदा एक ग्राउंड होतं. ग्राउंडच्या अगदी 100 ते 200 मीटर बाजूला तिकडे टोंडरेच्या अगेन्स्ट महेंद्र भोईरनं मारलेले 7 षटकार मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्यानंतर त्या नावाचं मी स्वतः फॅन झालो. तो आज आपल्यामध्ये नाही आहे. आणि ऑलवेज ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती आहे ना, धानसर क्रिकेटनं अनेक सारे विजय पाहिले. प्रवीण ते नाव अगदी धानसरच्या क्रिकेटला मिळालेलं 24 कॅरेटचं गोल्ड होतं. एकेका मॅचमध्ये 2 ओव्हरचा स्पेल 3 आणि 5वं षटक टाकताना अनेक निसटलेल्या मॅचेस एका हाती त्यानं जिंकून दिल्या. आणि अगदी हे सगळे जे लेजंड्स आहेत ना, अगदी कैलास पोरजी, किशोर पोरजी, प्रवीण दादा यांच्या जवानीचे किस्से जर काही सांगायचे झाले तर त्यांच्यासाठी एक लाईन सचिन दादा डेफिनेटली बनते. हम अगर सुना दे हमारे जवानी के किस्से, हम अगर सुनाने लगे हमारे जवानी के किस्से, तो आजकल के लोंडे पाव दबाने तक चलते. खूप मोठं क्रिकेट या सगळ्यांनी खेळलं धानसर गावासाठी. आणि आजही तोच मान सन्मान धानसरचं क्रिकेट या सर्वांना देतं. ती महत्त्वाची गोष्ट. 7ला 2 बाद. रोहिंजनला मोठा फटका पाहिजे, रोहिंजनला मोठा फटका पाहिजे. आणि गरज सध्या अगदी 84 धावेची. 7 लॉस ऑफ 2. 7ला 2 बाद सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. रोहिंजनने ते ज्या गावानं मधुकर पाटील सारखा एक लेजंड दिलाय. एका ओव्हरमध्ये 2-3 धावा डिफेंड करणारा रवी पाटील सारखा, संतोष दादा सारखा गोलंदाज दिलाय. आणि खूप खूप मोठं क्रिकेट
खरं तर या गावाच्या क्रिकेटनं देखील दिलंय आणि याच गावानं एक नाव दिलं जे आज पूर्ण महाराष्ट्र नाही भारतभर खरं तर रुंजण गावाचं नाव समालोचन क्षेत्रामध्ये मोठं करतं. अर्थातच रायगडची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील सर त्यांचा देखील आवर्जून उल्लेख करू. आताच अगदी झालेल्या बँगलोरच्या सॉफ्ट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तब्बल 50 दिवस त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं DD नॅशनल खरं तर या स्पोर्ट्स चॅनलवरती. बॅकफुटला गेले, स्लाइस केला, फटका लाजवाब. आता रोहिंजनने केला पलटवार. रोहिंजन या नावाला शोभेल ना. आता तो फटका आलाय, बॉलचा लाईक स्टक हवा बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर फरार आलाय. गावदेवी चषकातील एक ब्रँडेड चौकार. येत राहिले टार्गेट मोठे, काय फरक पडतंय. लढाई तुम्हाला मोठीच करावी लागेल. बॅडन पॅड मधनं समोर खेळत लॉंग ऑनला व्ही शेप मध्ये एक सिंगल मिळते. अगदी ज्यावेळी गाबाचा घमंड भारतीय टीमनं मोडला 27 वर्षानंतर, ज्यावेळी पहिल्यांदा मराठमोळ्या डोंबिवलीच्या सुपरस्टार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टेस्ट क्रिकेटमध्ये भारताला गाबाच्या मैदानावरती विजय मिळाला. आणि तुम्ही एक लाईन ऐकली, टूटा है गाबा का घमंड. तीच टेस्ट मॅच सुरू होताना अगदी एक खूप सुंदर लाईन होती, त्याच्याकडे आपण जाऊयात. 2 षटकं संपली आहेत, धावा झालेत धावफलकावरती 13. जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. जर जिंकायचं ना, समोर कोण आहे त्याचा विचार कधीच करू नका. स्वतःला सिद्ध करायचं तर स्वतःला फक्त इतकंच सांगा, येईल दिवस तुझाही मानस, जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा, तू लढणं विसरू नको. 13 रन स्कोर कार्ड वरती झाले. 84चं रनचेस. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 18 आणि 18 चेंडू, धावा पाहिजे 71. अगदी हा सामना देखील चेस होताना माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलाय. जे नाव आज आपल्यामध्ये नाही आहे, स्वर्गीय मंगेश फडके, नेरे दुंद्रेचं सुपर डुपर स्टार. मॅच होती वैश्वीचा समर्थ कडू. पहिलं षटक टाकलं समर्थनं, 3 रन खर्च करत 2 विकेट काढल्या. 74चं रनचेस. त्यानंतरच्या 18 बॉलमध्ये कोपरोलीला करायचे होते 71 आणि एकट्या मंगेश फडकेनं त्या धावा पार केल्या होत्या. रायगड प्रीमियर लीगचा सामना तुमच्या समोर असेल. 12 मध्ये 42 चेस होताना मागच्या पर्वात तुम्ही पाहिला. तर 18 मध्ये का बनू शकत नाही, फक्त मारावे लागतील 8 किंवा 9 षटकार. इथे पहिला आलाय आणि एका तरी बॅट्समनला म्हणावं लागेल, मी मारत राहतो, तुम्ही मोजत राहा. नंबर फर्स्ट आला सिक्सर. तुषार वर्सेस तुषार. सध्या फलंदाज सांगतो, भावा मी तुझ्यापेक्षा लय हुशार. आणि एकदम आपल्या बॅटच्या मधोमध घेत बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार षटकार. 19 ऑन दी बोर्ड. रनचेस रिक्वायर रन रेट अजूनही 23 ला टच करताय. हा देखील फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाही आहेत. बॉल चालला डीप मध्ये, बॅकवर्ड स्कोअर लेगला. सिंगल कंप्लीट झाली आहे, एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. 2-0 20. 20 ला 2 बाद, 20 धावा धावफलकावर पार करायच्या. 84 म्हणजे अजूनही बाकी आहे. 64 धावेचा प्रवास खूप दूरवर गेलाय. मात्र लढता लढता हरलो जरी त्याची आम्हा खंत नाही. पुन्हा उठू पुन्हा लढू. शांत बसायला रोहिंजनचे क्रिकेटर ते काही संत नाही. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. तुम्ही हारताय तुम्ही जिंकताय, महत्वाचं हे की तुम्ही फाईट बॅक किती करताय. झेलची संधी होती, चांगला स्टॉप केला बॉल आणि एक सिंगल फक्त मेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एका धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चालला 21. मागच्या 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 21 ला 2 बाद. अंपायरिंग देखील सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिली खूप लाजवाब होतं. अनेकांना प्रश्न पडतो की 3 बॉल झाल्यानंतर अंपायर आपल्या कमरेला हात का लावतो. तो स्कोअरलेगच्या अंपायरला मेसेज असतो आणि स्वतःला आठवण करून देण्यासाठी बांधलेली एक गाठखूण असते की 3 बॉलचा खेळ, अर्धशतक संपलाय. बॉल कॅल्क्युलेटर देखील तुमच्याकडे असतात आणि सिंगल डबल्सच्या मदतीनं सामना जिंकता येणार नाही आहे. मॅच जिंकायची आहे तर मोठे फटके पाहिजेत आणि एकेरी दुहेरी धावेनं हा सामना जिंकणं खूप कठीण आहे. आज पहिल्याच रात्रीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा चर्चेत आहे. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हवरती अनेक सारे प्रेक्षक मॅच पाहतात आणि एक गोष्ट सांगायला आवर्जून आवडेल, दर्शन शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे यांना जो विश्वास गावदेवी क्रिकेट संघावरती तुम्ही ठेवला, आता त्या विश्वासाला ना सगळे खरे उतरलेत, सार्थ ठरलाय. कारण आता मेसेजेस सुरू झालेत की एखादा संघ कमी झाला तर एंट्री भेटेल का,
आणि आता प्रत्येक टीमला वाटू लागलंय की आयुष्यात काही खेळायचं या हंगामात तर मात्र ते गावदेवी चषक पिसारवायचं. प्रत्येक टीमसाठी आता एक ड्रीम टुर्नामेंट बनली आहे. स्वप्न कोणाचं पूर्ण होईल 56 संघातून अंतिम रात्र आपल्याला सांगेल. फुल टॉस ओव्हर द बॉलर हेड, कॅचचा कॉल. ओ ग्रेट कॅच, अप्रतिम असा झेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. सलमान त्यानं घेतली आहे कॅच. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणि अंतिम आता 2 षटकांचा खेप बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये रन्स पाहिजे. मैदानावरती तब्बल 60. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होतोय. बारा चेंडू 60 धावेची या सामन्यामध्ये आवश्यकता. पूर्णपणे सामना थोडासा एकतर्फा आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. अपेक्षा खूप होत्या. चिनू पाटीलची बॅट बोलणं या मॅचमध्ये गरजेचं होतं. जर चिनूच्या बॅटमधनं सुरुवात झाली असती चित्र काहीतरी वेगळं असतं, कारण रायगड जिल्ह्यातील एक खूप मोठं नाव आहे चिनू पाटील. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सनी घरात बॉलिंग ट्रॅक वरती आला. स्ट्रायकर इनला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तुषार आणि नॉन स्ट्रायकर इनला नवीन फलंदाज आला. सगळे यंगस्टर्स सध्या तुम्हाला एकता क्रिकेट क्लब रोहिंजणमध्ये खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतात. यंगस्टरच्या जोरावरती सध्या नवी स्वप्न घेऊन रोहिंजण टीम खेळतीये. 24ला 3 बाद. फटका फसलाय. बॉल हवेत आणि एक विकेट अजून येईल का? नाही. कॅच ड्रॉप. ना तुला ना मला कॉल झाला नाहीये आणि झेल झालाय. धरणीला दान मिळालं फलंदाजाला जीवनदान. पण आता मॅच मध्ये खूप चांगल्या स्टेजला नेक्स्ट मॅच खेळणाऱ्या दोन्ही टीम्स आपण कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन जिकडे आपल्या 20 टू व्हीलर मोटर बाईक्स आहेत तिकडे येऊन थांबायचे आहेत. दोन्ही संघ बॅटिंग टीम डगआउटला जाईल आणि फिल्डिंग करणारा संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरेल आणि पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पेठाळी आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळ श्री गणेश वल्लभ. विनय ऑल टीमला घेऊन तुम्हाला देखील रेडी राहायचं. लगेचच आफ्टर फिनिश द मॅच लगेच उतरायचं. पिकअप पॉइंटला जसं आला त्याच्यावरती ट्रेडमार्क होता रोहिंजण एकता क्रिकेट क्लब ब्रँडेड षटकाराचा. रंगात आला. आता मॅच रंगात आलेली नाही आहे, कारण आपल्या फलंदाजीचा रंग जो किशोर पोरजीनं दाखवला त्यानं स्वप्नामध्ये रोहिंजणच्या भंग करून टाकला आणि अवघ्या 17 बॉलमध्ये 46 धावेची एक तुफानी खेळी किशोर पोरजीनं दाखवली. बॅटच्या समोर हा देखील मारला डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सी गोज कडक 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 सिक्सर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फुटवर्क चांगलं होतं. बॅटचा फ्लो शेप होल्ड करत समोर मारला. क्रिकेट मधला सर्वात सेफ आणि सुंदर फटका सिक्सर. 6 धावा 37. अजून ऍड होतील 6. सलगचा मारलाय मैदानावरती. तिसरा. पहिला आला लॉंग ऑनला. दुसरा मारलाय ओव्हर द बॉलर. तिसरा मारला डीप मिड विकेटला. म्हणून तर म्हणालो लढता लढता हरलो जरी त्याची अमा खंत नाही. पुन्हा उठू पुन्हा लढू. शांत बसायला केतन आणि त्याचा संघ एकता रोहिंजण तो काही संत नाही. फाईट बॅक सुरू झाला. 3 सिक्सर आलेत आणि धावफलक पोहोचलाय 43. लगातारचे 3 आलेत. स्ट्राईक जशी वाटायला आली आहे 6 मध्ये 6 येतील का? आला तर सामना देखील पुन्हा एकदा एक वेगळ्या वळणावरती येऊन थांबू शकतो. रेकॉर्ड बनतात या मैदानावरती तर नेहमी बनतात, कारण हे मैदान संघर्ष करणाऱ्यांच्या नेहमी प्रेमात पडतं आणि या मैदानावरती संघर्ष करणाऱ्यांचाच विजय होतो. आता चांगला टाकलाय. थोडासा बाहेर होता रेंज पासून.
उडवायचं होता दाखवता आता ड्रिल करून फायनली मिस्टेक कुठे झाली. शफल झाल्यानंतर बॅट थोडी लेट आली आणि बॅक ऑफ द हँड स्लो वन टाकला होता आणि त्यामुळे बॅटच्या समोर असणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. अलर्ट डॉट बॉल. सनी थोडा महागडा ठरला. 19 खर्च झालेत. 7 मध्ये 41 पाहिजे आणि हा पण मारलाय उंचच उंच लांबच लांब दूरच दूर. संघर्ष समोर आहे खूप मोठा. मात्र लढायला स्वप्न ती मात्र अपुरी राहताना मी एकटा खूप लढेल भरपूर. आपला बॅटिंगचा आनंद देताना फलंदाज तुषार पाटील खेळतोय. वैयक्तिक अगदी आपण पाहतोय 10 चेंडू 17. केतन पाटील बॅटिंग करतोय 4 षटकारांच्या मदतीनं 5 मध्ये 24 आणि समीकरण उरलंय 6 बॉल 35 ची गरज. पहिल्या इनिंग सिक्सर आले होते 6. सेकंड इनिंग मध्ये आतापर्यंत आलेत 5. मात्र का टीम मागे पडली आहे तर चौकार सिंगल डबल्स जे सातत्यानं ऑन्स होतं ना. पहिल्या इनिंग मध्ये चौकार 4 आलेत. सेकंड इनिंग मध्ये चौकारांचा ना तो फरक पडलाय. अगदी फक्त 2 आलेत. 2 चौकारांनी मागे. इंग्लंड कुठे हारली जिथे भारतानं मारले होते 18 सिक्सर तिकडे इंग्लंडनं पण मारले. मात्र चौकारांचं आणि फटक्यांचं जे मार्जिंग होतं ते थोडं कमी राहिलं आणि 7 धावेनं सामना त्या ठिकाणी जिंकला. आणि MS धोनी देखील मॅच पाहत होता आणि त्यानंतर अनेक सारे ट्विट्स अनेक सारे मीम्स व्हायरल होताना पाहिलं. थाला फॉर अ रिझन. बॉल शिल्लक या मैदानावरती 6 रन्स पाहिजे या ठिकाणी 35. इथे फटका फसलाय. विकेटच्या शोधात आला किशोर पोजी आणि पहिल्या बॉलवरती त्याला मिळते विकेट. पुराना चावल ऑलवेज पुराना होता. दिल बहलता है हमारा ये आयोजन देखने से. काय सुपर मॅनेजमेंट आहे. एका बाजूला ट्रॉफी इनोग्रेशन तर मैदानाच्या आतमध्ये उद्घाटन सोहळा व्यासपीठावरती पाहुण्यांचा सत्कार सगळं वेल सेट प्रॉपर मॅनेजमेंट कुठे आहे तर चर्चा एकच आहे गावदेवी चषक पिसारवे. म्हणून मी मगाशी देखील म्हणालो रायगड टेनिस बॉल क्रिकेटला जर लाखा रुपयाच्या स्पर्धा सचिन दादा तू पण त्याचा साक्षीदार आहे कैलास दादा समोर आहे. पहिल्यांदा जर 1 लाखाची स्पर्धा या विभागात तळोजा नाईट आणि त्यानंतर जर कुठे घडलं असेल तर ते पिसारवे गाव आहे. याच मैदानानं अनेक मोठा वारसा क्रिकेटच्या पंढरीवरती रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिला. रायगड टेनिस बॉल क्रिकेट आज जगाच्या पाठीवरती आहे ना. एक गोष्ट तुम्ही अगदी काळ्या दगडावरती पांढऱ्या खडून लिहू शकता. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट रायगड टेनिस बॉल क्रिकेट शिवाय इनकम्प्लीट आहे. खूप सारे तारे सितारे आज रायगड टेनिस बॉल क्रिकेटनं दिलेत. यंगस्टर्स म्हणा लेजंड्स म्हणा अनेक सारे धुरंदर या रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वानं दिलेत. इथनंच अगदी थोडंसं हकेच्याच अंतरावरती असणारं गाव वाकळण याच गावानं इथनं महाराष्ट्राचा बायकरमॅन टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिला केतन म्हात्रे. आणि खूप मोठं प्रचंड ग्रामीण क्रिकेट ठाणे रायगड या 2 जिल्ह्यांमध्ये खेळलं जातं आणि या 2 जिल्ह्यातूनच टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे सितारे तयार होताना पाहायला मिळतात. चौकाराचा इशारा त्या ठिकाणी ऑनफिल्ड अंपास झाला. अजूनही समीकरण खूप लांब आहे. 60 पाहिजे होतं आतापर्यंत 30 दिलेत. आणि मला आजही किरवलीची मॅट आठवते 12 मध्ये 40 पण दिले होते याच दोन्ही बॉलर्सनं. डान्सरला टेन्शन ऑलवेज असतं बट आज 60 बाकी होते त्याच्यामुळे थोडंसं सेफ मोडमध्ये असेल कैलास पोरजी की 42-40 ऑलवेज धोका रहता है भाई. 2 बॉल आणि आता 30 ची गरज आहे म्हणजे सामना एकतर्फा आहे. स्लो 1 कमी गतीने टाकलाय. विकेटसाठीच टाकला होता. ओ कॅच झाली आहे ड्रॉप. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाऊ शकते का नाही कारण आता बॉलर्स देखील म्हणतो की नकोय विकेट आरामात खेळू दे. एक सिंगल जरी गेली फरक पडत नाही आहे कारण इथे कुठं आपल्याला इयरचं नेट रन रेट त्याच्यावरती फरक पडणार आहे. एक सामना जिंकलात पुढची फेरी विजयाची वाट पाहतीये धानसर. पुन्हा एकदा स्लोवर 1 हा देखील मारलाय. भाई भाई दोनो भाई तर भाई घेतली आहे तिकडे 4G न कॅच आली विकेट. दुसरी कैलास आणि किशोर या 2